बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। अनिल डिग्गीकरांना बेस्ट व्यवस्थापक पदावरून हटवण्यात आलंय। डिग्गीकर आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत। राहुल कर्डिले नाशिक पालिकेचे आयुक्त आहेत आणि आता अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। यावर अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, आता खरं तर फडणवीस हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि सगळेच आमदार ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि आता 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या आहेत। का अधिकचे अपडेट्स? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर आता पुढील प्रशासकीय मोठे फेरबदल होण्याचे हे संकेत आहेत असं समजतं। जवळपास 12 IAS ऑफिसर्सच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे अनिल डिग्गीकर यांचं बेस्ट प्रशासनातलं जे कामकाज होतं याच्यावर प्रचंड नाराजी होती। नुकतीच कुर्ल्यामधली जी दुर्घटना झाली यानंतर सुद्धा डिग्गीकरांच्या कारभारावर टीका करण्यात आली होती। अशा सगळ्या परिस्थितीत डिग्गीकरांची उचलबांगडी फडणवीसांनी केलेली आहे आणि दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव या साईड पोस्टला त्यांना पाठवण्यात आलेला आहे। वास्तविक डिग्गीकर हे चांगले प्रशासकीय अधिकारी होते। त्यांचे कार्यकाळ या महत्वाच्या काही म्हाडा, सिडको अशा सगळ्या महत्वाच्या ठिकाणी ते कार्यरत होते यापूर्वी, पण तरी देखील गेल्या काही दिवसांमध्ये डिग्गीकरांची कार्यपद्धतीमध्ये असलेली नाराजी अगर फडणवीसांनी थेट त्यांच्या बदलीमध्ये रूपांतरित केलेली दिसून येते। दुसरीकडे इतर काही प्रशासकीय बदल महत्वाचे म्हटले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये नाशिक महापालिका एक महत्वाची महापालिका आहे। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत। अशा परिस्थितीमध्ये तिथे कर्डिले या अधिकाऱ्यांची नियुक्ती आता महत्वाची मानली जात आहे। तसंच इतर जिल्हा परिषदेचे काही CEO चंद्रपूरमध्ये काही बदल करण्यात आलेले दुसरा समोर येत आहे। एकूणच फडणवीसांनी पहिल्यांदा काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर केल्याचं दिसून येत आहे। जी NDTVला माहिती मिळते त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव अशा दर्जाच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होतील आणि प्रशासकीय मोठे फेरबदल करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचंही समजतंय। नक्कीच सागर, आणखी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय येणाऱ्या काळात हे सरकार घेईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।